सांगतो महिला मंडळ पुरुष मंडळी, तुम्ही पहिली ते 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पुढची पिढी चांगली होईल. तुम्हाला वाटतंय माझ्या पोराला गेम कळते, तुम्हाला वाटतंय माझं पोरग मोबाईल वापरते, तुम्हाला वाटतं आता सगळ्यात फोकसची गेम कोणती रे आठवड्यात? पबजी. पबजी का काय मरू दे, कोणी कवा असू दे, काय संपले पोर. हा विनोद समजू नका. अजून 5-10 वर्षाने मोबाईल वापरून येडे झालेल्यांची संख्या 20% असेल. सायकोलॉजिकली अनफिट होणारे पोरं येडे होणारे, हे येडे. मोबाईल देत नका जाऊ. आणि हे सगळे जे फळं भोगतात लोक, हे मोबाईल मुळे. पोरग चोरी करायला लागलं, दरोडे टाकायला लागलं, पोरीनी पोरांच्या बापांच्या माना खाली घातल्या, त्याला हे कारण आहे. 70,000ची पोराला पल्सर आहे, 10,000चा त्याला मोबाईल आहे, 2,500 त्याच्या पायात बूट आहे. काय त्या पोरांना फाशी घ्यायची गरज आहे? आता शेतकऱ्याच्या फाश्या कमी झाल्यात. सध्या फाशी घेणारे कोण कोण आहेत? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, मेडिकल कॉलेजच्या पोरांना काय आत्महत्या करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? काय नाहीये त्या नालायकांना? काय रोग झाला यांना? बापाची पेंड हरामी फुकट 70,000-70,000ची गाडी फिरू द्या. यांना काय हे बुटानं हाणले पाहिजे, अशी लाईट बीट बंद करून रिपीट केले पाहिजे चांगली. सांगा विनोद आहे का? आणि त्यांनी आत्महत्या का करायचं माहिती का? शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. तिला अकलीचा पत्ता नाही, आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास. ती भंगारच पोर आहे, तू का नादी लागला बावळ्या? तुझ्या पायी तिच्या पायी 3 मेले, तू 4था आहे का? आला टाकला. आणि पोरीसाठी मरते का टोन घ्या? अरे शीर सलामत तो पगडी 50. क्वालिटी कमावू ना, कुठं पोरीला तोटा गेलाय? अरे तहसीलदार होय, आमदार होय, खासदार, महापौर होय, कलेक्टर होय, SP होय, PS होय, UPSC दे, ज्ञान कमाव, दुनिया माग लागल तुझ्या. मरतो का शेंबडे पोरीसाठी? आणि पोरीनी लाजा सोडल्यात. मोबाईल बिल व्हायचं मिळत नाही, पेट्रोल गाडीला लागत नाही, चैनीच्या वस्तू सगळ्या मिळतात. मी त्याची नाही तर कुणाचीच नाही. अरे मी त्याची नाही तर कुणाची, मी त्याची नाही तर कोणाचीच नाही. अशी बावळट याला लगेच मरती, फाशी घेती, लगेच चिठ्ठी लिहून चुती, माझ्या मृत्यूस मी जबाबदार आहे. मर तू उलट तिकडं, पण बापाची मान काला खाली होऊन देते. आणि त्या कार्ट्यानी तसंच करायचं. ते शेंबड्या पोरीच्या नादी लागायचं. भंगार पोरती, तिला अकलीचा पत्ता नाही. तिच्या पायी 3 पोरांनी फाशा घेईल, आणि 4थं बी लागलं तिला घ्यायला नाही मिळालं. मग ती नाही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. मग याने लगेच बापाला दम द्यायचा, मी तिच्याशी लगीन करीन. कोणी? पोराने. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का मोबाईलचं बिल भरायचं का याचं लफडं निस्तारायचं? आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना, माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा. काय माहिती का? थोडं औषध घ्यायचं, सोडायचं वाटाला. बाप घाबराव म्हणून. तो बाप आहे ना गाठ पे म्हणला मर आणि मग त्याला शेजारच्या नेलं डॉक्टर का पेलय म्हणून. आता ते पेलय का? त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं 2-4 निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर. चाला होतो म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय, पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत. तू आता पालथा होय. तो म्हणला मी पेलो. पालथा होय, त्याला पालथा. इकडून नळी घातली, इकडून बाहेर काढली. ते नुसतं बोंबलायचं मी पेलो. गपची बा, धुतल्याशिवाय नाही. धुतल्याशिवाय खरा रिपोर्ट कळत. आणि तो म्हणला मी पेलो. वाय पालथा. जेव्हा नळी घालून आणली ना, पोरीचा मेसेज आला तरी त्यानं उचाकला नाही. म्हणून त्या म्हणला नको.
जावे त्याच्या वंशात ताण नाही करायचा. महिला मंडळ महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडे. तुमचा मुलगा म्हणून माझं 9व्या वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाले. महाराज म्हणून ऐकू नका, तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो माझं एक वाक्य ऐकायचं. ऐकाल? ऐकाल? एकच वाक्य सांगणार, देवाची पूजा करा नाही तर करू नका, पारायण करा नाही तर करू नका, पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो, ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा, मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू, देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत काय गरज. आणि आई बापांवर कादंबऱ्या नका काढू, कथा नका काढू, भाषण नका करू. हे भाषण करू करू आई बापांची किमती कमी झाल्या. जे निम्मे कीर्तनकार आई बापा बोला, त्यात आई बापांवर व्याख्यान करू नका, त्यांना हसत ठेवायला शिका. हा, आणि आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐकाल का पोरीनो? ऐकाल? ऐकाल? मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. लई पोराला 5चा पेन, पुरीला 50चा. पोऱ्याचा बूट 200चा, पुरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनो तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ऐकाल? ऐकाल? 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही. लेट होत, शिका भरपूर. याचं कारण सांगतो पोरीनो, दैवयोगाने, सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो, दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात, त्या आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती, पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौस आहे आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायला नाही. का माहितीये का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कोणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे, कोणाला काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आमचा भाऊ, तो राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची. काय मत आहे? नाही रे
सांगतो पूर्ण तब्येत कमवा. एक विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण पुरीला कराटे आले पाहिजे, पुरीला फायटिंग आलं पाहिजे, पुरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आली पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना, डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीण आहे ना. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एखाद्या जर कानपट्टीत ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही, फक्त एखाद्या निबार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळाट, आम्ही एका वर्गातच नाही, आम्ही एका वर्गात कोण मेले. मग पोरांनो, मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सध्या चांगलं नाही. शिकणार कवर तुम्ही 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49ला मी आला. तू मग कंस्ट्रक्शन करतोय, स्मशानभूमीचं बांधितो का काय? 48 वर्षाला इंजिनियर झालं, 49ला मी आलो. ती गाडी का ना, कुल्फी का ना, काम करा ना. मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का? प्रॅक्टिस करा. पखवाद आवडतो का? रियाज करा. कीर्तन आवडतं का? अभ्यास करा. अभ्यास आवडतो का? शाळा आवडते का? MPSC द्या, UPSC द्या, 2-3 वेळा नापास होता, एक दिवस लाल दिवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काही जमत का? गाडी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, लोकांच्या कपड्याला इस्त्री करा, गाड्या पुसा. नाही जमत, पैलवान व्हा. पैलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज. कुस्त्या खेळा. नाहीच काही जमत, जागा मोकळी करा. काय उगाच डोक्याला ताण करत ना. गाणी एक खाटण मिळकन दिवाणन, तू उलथूनच जा. काय तसायचा काय